हाय, हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 20. सन्मानाची अग्निपरीक्षा आणि रक्ताचं नातं. जहागीरदार वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी लोकांची प्रचंड गर्दी जमली होती. मीडियाचे कॅमेरे आणि गावकरी वाड्याच्या दिशेने बोट दाखवून कुजबुजत होते. विराजची गाडी गेटपाशी येताच लोकांनी गाडीला गराडा घातला. विराजने कसाबसा मार्ग काढत गाडी आत नेली. गाडीतून उतरताच विराजला समोरचं दृश्य पाहून धक्का बसला. अक्कासाहेब पायऱ्यांवर रडत बसल्या होत्या. त्यांच्या हातात वर्तमानपत्राची एक प्रत होती, ज्यावर मोठ्या अक्षरात हेडलाईन होती, जहागीरदारांच्या सुनेचं बिंग फुटलं. गरोदर आराध्याचं ईशान देशपांडेसोबत गुपित नातं. काकूंनी तुरुंगातून जामिनावर सुटण्यासाठी हे अत्यंत गलिच्छ कारस्थान रचलं होतं. त्यांनी पुराव्याशिवाय अफवा पसरवली होती की आराध्याचं बाळ विराजचं नसून ईशानचं आहे, कारण ती काही दिवस त्यांच्या घरी राहिली होती. प्रसंग, समाजाचा प्रहार आणि आराध्याचा अपमान. विराज आणि आराध्या गाडीतून खाली उतरले. लोकांना पाहताच आरडाओरडा सुरू झाला. एक गावकरी म्हणाला, "काय हे विराज साहेब, जहागीरदारांच्या घराण्याला असा डाग लागेल असं कधी वाटलं नव्हतं. ही मुलगी तुमच्या घरात घेऊन पळून गेली होती ना, मग आता कशासाठी तिला पुन्हा घेऊन आला आहात?" तर दुसरा माणूस म्हणाला, "पैसे घेऊन करार करणारी मुलगी आता वारस घेऊन आलीये. कोणाचं बाळ आहे हे नक्की?" हे शब्द ऐकताच आराध्या सुन्न झाली. तिच्या पोटातील बाळ जणू या अपमानाने थरथरू लागलं होतं. तिने विराजचा हात घट्ट पकडला. तिचे डोळे पाण्याने भरले होते. अक्कासाहेब तशी धावत खाली आल्या. अक्कासाहेब विराजला म्हणाल्या, "विराज, हे काय ऐकतेय मी? लोक काय बोलतायत? काकूंनी सांगितलं की या सगळ्यांचा पुरावा त्यांच्याकडे आहे." विराजचा विराट अवतार. विराजचा संताप आता अनावर झाला होता. ज्या हातांनी त्याने काल रात्री आराध्याला प्रेमाने कुरवाळलं होतं, तेच हात आता मुठीत आवळले गेले. त्याने आराध्याला आपल्या मागे केलं आणि तो लोकांच्या समोर वाघासारखा उभा राहिला. विराज गडगडाटी आवाजात म्हणाला, "शांत." एका शब्दाचाही आवाज आला तर जहागीरदारांचा हात काय करू शकतो हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. कोणत्या अधिकाराने तुम्ही माझ्या पत्नीवर चिखलफेक करताय? तो गर्दीच्या दिशेने चालत गेला. "ज्याला संशय आहे त्याने माझ्या समोर यावं. आराध्या ही माझी पत्नी आहे आणि तिच्या पोटात वाढणारा प्रत्येक थेंब हा माझा आहे, जहागीरदारांचा आहे. ज्याला लॉजिक हवंय त्याने हे ऐका. मी स्वतः आराध्यासोबत महाबळेश्वरला होतो. हे बाळ आमचं प्रेमाचं प्रतीक आहे आणि ज्या काकूंनी हे खोटं नाटक रचलंय त्यांना मी पुन्हा अशा ठिकाणी धाडणार आहे जिथून त्या कधीच बाहेर येणार नाहीत." विराजने खिशातून एक फाईल काढली. "हे पहा, हे आराध्याच्या दवाखान्याचे रिपोर्ट्स आहेत आणि हे सिक्रेसी सर्टिफिकेट आहे. जर कोणी यापुढे माझ्या पत्नीच्या किंवा बाळाच्या नावाला बोट लावलं तर मी मानहानीच्या दाव्यामध्ये तुमचं आयुष्य बरबाद करेन." विराजची ही बाजू पाहून लोक गप्प झाले. त्याचा तो आत्मविश्वास आणि आराध्याबद्दलचं प्रेम पाहून गर्दी हळूहळू पांगू लागली. वाड्यातील तो हळुवार आणि रोमॅन्टिक क्षण. विराज आराध्याला धरून आत घेऊन गेला. त्याने तिला थेट त्याच्या खोलीत नेलं आणि दरवाजा लावला. आराध्या अजूनही हुंदके देऊन रडत होती. विराजने तिला सोफ्यावर बसवले आणि तो स्वतः तिच्या पायाशी बसला. विराज म्हणाला, "आराध्या, प्लीज रडू नकोस. जगाचं कामच आहे बोलणं. पण तुला माहीत आहे ना तू माझ्यासाठी काय आहेस? या बाळाचा अधिकार फक्त माझा आहे." विराजने तिचे दोन्ही हात आपल्या मांडीवर घेतले आणि तिचे तळवे हळुवारपणे चोळायला सुरुवात केली. आराध्याला या स्पर्शाने खूप शांत वाटलं.
आराध्या म्हणाली, "विराज, मला खूप भीती वाटते. आपल्या बाळाला हे जग कधी स्वीकारेल का? लोक नेहमी अशाच नजरेनं बघणार का?" विराज उठून तिच्या जवळ बसत म्हणाला, "कोणाची हिंमत नाही तुला वाकड्या नजरेने बघण्याची. तू माझी ताकद आहेस." विराजने आपला हात हळूच तिच्या पोटावर ठेवला. त्याने आपलं डोकं तिच्या पोटावर टेकवलं. "बाळा, तू ऐकतोयस ना? तुझे बाबा तुला कोणत्याही संकटात पडू देणार नाहीत. तुझी आई जगातील सर्वात श्रेष्ठ स्त्री आहे." विराजने वर पाहिले. आराध्याचे डोळे प्रेमाने डबडबले होते. विराजने अत्यंत हळुवारपणे तिचे अश्रू पुसले. त्याने तिची कंबर आपल्या हाताने विळख्यात घेतली आणि तिला आपल्या जवळ ओढलं. विराजने तिच्या कपाळावर एक मोठं चुंबन घेतलं. त्याचा स्पर्श आता अधिक संवेदनशील होता. त्याने साडीच्या पदराखालून तिच्या ओठपाटीवर आपले हात फिरवायला सुरुवात केली. त्याच्या स्पर्शात एक प्रकारचं सात्वन आणि एक हक्क होतं. विराज आराध्याला म्हणाला, "आराध्या, आज मला पुन्हा एकदा ते सर्व आठवतंय. आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हापासून ते आजपर्यंतचा प्रवास. मला माफ कर, मी तुला खूप त्रास दिलाय." विराजने हळूहळू तिचे ओठ आपल्या ओठांत घेतले. हा किस मगाच्या आक्रमक विराजचा नव्हता, तर हा एका हळव्या पतीचा होता, जो आपल्या पत्नीला सर्व दुःखातून बाहेर काढून पाहत होता. विराजच्या हालचाली अत्यंत सावकाश आणि प्रेमळ होत्या. त्याने तिला उचलून बेडवर झोपवलं. विराजने तिच्या पोटावर, कपाळावर आणि मानेवर पुन्हा पुन्हा किस केले. प्रत्येक स्पर्शातून तो तिला विश्वास देत होता की तो कायम तिच्या पाठीशी आहे. आराध्याने त्याचे केस आपल्या बोटांनी कुरवाळले. त्या शांत खोलीत फक्त त्यांच्या श्वासांची आवाज घुमत होता. आराध्या म्हणाली, "आय लव्ह यू विराज. थँक यू माझ्यासाठी आणि आपल्या बाळासाठी जगाशी लढल्याबद्दल." विराजने तिला आपल्या मुठीत घट्ट धरलं आणि ते दोघेही त्या सुखाच्या क्षणात हरवून गेले. अक्कासाहेब दाराबाहेरून हे पाहतात आणि त्यांच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू येतात. जहागीरदारवाड्याला आता खऱ्या अर्थाने घरपण मिळालं होतं. पण ईशान देशपांडे आणि काकू शेवटचा एक मोठा धमाका करण्याच्या तयारीत होते, जो विराजच्या बिझनेसलाही मुळापासून उपटून टाकणारा होता. तर कशी वाटली कथा कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. काळजी घ्या. धन्यवाद.